काय झालं काय झालं बरं एकदा एकदा की नाही. एक अँड्रॉक्लस नावाचा एक माणूस होता. तो एका श्रीमंत माणसाकडे गुलाम म्हणून काम करायचा. गुलाम म्हणजे माहिती आहे, गुलाम म्हणजे विकत घेतलेला असतो तो. त्याला दुसरं काही स्वतःसाठी करता येत नाही असा माणूस असतो. तर त्याला कंटाळा आला रोज रोज कामं करायची त्याच्या मालकासाठी. म्हणून तो एक दिवस गेला पळून. पण पळून जाणार तरी कुठे, गावामध्ये कुठेही गेला तर राजाची पोलीस त्याला पकडून घेऊन जाणार. म्हणून तो गेला जंगलामध्ये. जंगलामध्ये लपून छपून राहायला लागला. तर काय झालं, एक दिवस तो जंगलामध्ये चालला होता ना, तेव्हा त्याला एक रडण्याचाच आवाज यायला लागला. असं रडण्याचा आवाज येत होता. त्या आवाजाकडे हळूहळू गेला का झाडाच्या मागून बघितलं बरं का, काय दिसतंय ते. बघतो तो काय, तिकडे एक मोठा सिंह बसला होता. त्याला मोठी आयाळ होती आणि डोळ्यातून पाणी येत होतं. तर अँड्रॉक्लसला काही कळेना की असा का सिंह रडतोय. अजून जवळ गेला आणि झाडाच्या मागून बघायला लागला. बघतो तो काय, तो सिंह असा एक हात वरती घेऊन बसला होता आणि तो हात एवढा सुजला होता मोठा, आणि त्यामध्ये पू झाला होता. आणि त्या पूच्या मध्यभागी एक मोठा काळा काटा दिसत होता त्याला. त्यामुळे तो म्हणला, अरे च्या, ह्यामुळेच ते बिचाऱ्या सिंहाला दुखतंय, चालता येत नाहीये. तो गेला झाडाच्या मागून तिकडे आणि हळूच तो काटा ओढून काढला. तो काटा ओढून काढल्याबरोबर ते सगळा पू जो होता सगळा गेला वाहून आणि सिंहाचा पाय दुखायचा बंद झाला. त्यामुळे सिंहाला खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याला मदत केली होती. अँड्रॉक्लस म्हणतो, त्या अँड्रॉक्लसचे हात चाटायला लागला आणि दोघंजणं मित्र झाले आणि काही दिवस बरोबर पण राहिले. त्याच्यानंतर अँड्रॉक्लसने त्याला टाटा केला आणि तो गेला आणि सिंह पण आपल्या आपल्या घरी कामाला गेला. काही दिवसांनी काय झालं, तर राजाचे शिपाई होते ना, ते त्या अँड्रॉक्लसला शोधतच होते की हा गुलाम कुठे पळून गेला म्हणून. तर त्यांनी त्याला जंगलात पकडलं आणि गेले घेऊन परत राजाकडे. राजाकडे परत गेल्यावर राजा म्हणला, तुला माहिती आहे ना, असा कोणी गुलाम पळून जर गेला तर त्याला आपल्या राज्यात काय शिक्षा आहे ते, त्याला सिंहाच्या तोंडी देऊन टाकतो आम्ही. झालं. 2 दिवसांनी सगळ्या गावकऱ्यांना तिकडे एका स्टेडियममध्ये बसायला बोलवलं आणि मध्यभागी मोठ्या ग्राउंडवर अँड्रॉक्लसला उभं केलं. सगळे लोक आले होते. अरे वा, आता आपल्याला बघायला मिळणार की हा सिंह कसा या माणसाचा चट्टामट्टा करून टाकतो ते, बरं का. सगळे चेअर करत होते, ये 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 असं करत. अँड्रॉक्लस मात्र घाबरला होता की आता सिंह येणार आणि आपल्याला खाऊन टाकणार. तिकडे पिंजऱ्यामध्ये एक सिंह आणला. तो सिंह 2 दिवस 3 दिवस त्याला काही खायलाच दिलं नव्हतं. त्याला लागली होती भूक आणि त्यांनी त्या पिंजऱ्याच्या गजामधून बघितलं, एक माणूस लांब उभा आहे आणि आपल्यासाठी ठेवला आहे. थोड्या वेळाने एक माणूस त्या पिंजऱ्यावर चढला आणि त्याने पिंजऱ्याचं दार उघडल्याबरोबर तो सिंह हाव 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 करत पळत पळत त्या माणसाच्या अंगावर जायला निघाला. जोरात पळत गेला त्या माणसाकडे, अँड्रॉक्लसकडे. पण जवळ गेल्याबरोबर एकदम थांबला. त्यांनी आपल्या डोळ्यांनी अँड्रॉक्लसच्या डोळ्यात बघितलं, अरे हा तर माझा मित्र, हा माणूस तर माझा मित्र आहे, त्यांनी मला मदत केली आहे. असं बघितल्यावर जवळ जाऊन तो उपाशी सिंह त्या अँड्रॉक्लसच्या हात चाटायला लागला, त्याचे गाल चाटायला लागला. तर राजा, सगळी माणसं आश्चर्याने थक्क झाली. त्यांना वाटलं आता मस्त आपल्याला बघायला मिळेल तो सिंह कसा त्या माणसाला मारतो ते.
त्याच्याऐवजी भलतंच चाललं आहे. तो सिंह ते लाड करतोय त्या माणसाचे. मग राजा उभा राहिला आणि डॉक्टर्सला म्हटलं, हे काय गडबड आहे, काय जादू केली सिंहावर? तो म्हटलं, जादू काही नाही, मी नुसतं त्याला जंगलात असताना त्याच्या पायातून एक काटा काढला, त्यामुळे त्याचा पाय दुखायचा बंद झाला आणि त्यांनी हे लक्षात ठेवलं सिंहाने, आणि त्यामुळे आज त्यांनी मला काही केलं नाही. हे ऐकलं राजा म्हणला, अरे वा, इतका चांगला माणूस, इतका सिंहाला मदत करणारा, इतका ब्रेव माणूस, त्याला गुलाम ठेवताच कामा नये. म्हणून त्याची त्यांनी गुलाममधून सुटका करून टाकली आणि त्या सिंहाला सुद्धा आपल्या जंगलामध्ये परत सोडून दिलं. अशी गंमत झाली.